यात महापालिका निवडणुकीत भाजपची डोकेदुखी बंडखोरांनी अनेक ठिकाणी वाढवल्याचं चित्र असतानाच बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 दिवसांपासून पुढाकार घेतलाय। असंतुष्टांची मोठी संख्या असलेल्या शहरांमधील प्रमुख नेत्यांना त्यांनी फोन केले आणि बंडाई थांबवण्यासाठी सांगितलं। काही शक्तिशाली बंडखोरांशी ते स्वतः बोलल्याची माहिती आहे। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, अनेक भागामध्ये अनेक महापालिकांमध्ये भाजपमध्ये मोठी बंडखोरी झालेली आहे आणि आता मुख्यमंत्र्यांनी यासाठी जो स्टँड घेतलेला आहे त्यात यश मिळू शकतं का? सुवर्ण, नक्कीच जर बघितलं असेल तर बऱ्याच ठिकाणी आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये बंडखोरी पाहायला मिळते। विशेष करून संभाजीनगर असेल, नाशिक असेल, नागपूर, चंद्रपूर, त्याचबरोबर मुंबईमध्ये देखील बंडखोरी आहे ती झालेली आहे आणि यासाठीच विशेष नेत्यांवर देखील जबाबदारी दिलेली आहे। तर स्वतः मुख्यमंत्री देखील काही भागांमध्ये तिथल्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना पाहायला मिळतात आणि ही बंडखोरी शांत करण्यासाठी भाजपकडून वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयत्न देखील आहे ते केले जातात। तर काहींना वेगळ्या पद्धतीने कशा ठिकाणी स्थान देता येईल यासाठी देखील आहे ते चर्चा होताना पाहायला मिळतात। तर रवींद्र चव्हाण यामध्ये स्वतः सगळ्या ठिकाणी आहे ते लक्ष घालून दिसून येत आहेत, कारण की विदर्भाची जबाबदारी आहे ती चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दिली आहे। तर छत्रपती संभाजीनगरची जबाबदारी भागवत कराड असतील, अतुल सावे असतील, संजय केनेकर असतील यांच्यावर जबाबदारी, तर नाशिकची आहे ती गिरीश महाजन आणि पुण्यातली जी जबाबदारी आहे ती चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिलेली पाहायला मिळते। तर मुंबई एकंदरीत बड्या नेत्यांवर ही जबाबदारी सोपवलेली आहे आणि जिथे हे शक्य होत नाही तिथे स्वतः मुख्यमंत्री पुढाकार घेत आहेत। धन्यवाद गणेश संपूर्ण माहितीसाठी।